नमस्कार. जुम्मीज किचन मध्ये आज मी आपल्याला पावभाजी दाखवणार आहे. आता पावभाजीसाठी लागणार साहित्य म्हणजे टोमॅटो आणि बीटरूट. टोमॅटो हे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते बारीक करून घेतले आहेत, आणि बीटरूट हे अर्धा घेतलेले आहेत. ते आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. आता मी टोमॅटो सगळा मिक्सरच्या भांड्यात घातला आहे आणि हे बीटरूट पण ह्याच्यात घालून घेते मिक्सरमध्ये. आता टोमॅटो आणि बीटरूट हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि आता त्याची प्युरी बनवते आहे. आता ही आपली प्युरी तयार झालेली आहे. यात बीट घातल्यामुळे पावभाजीचा रंग एकदम लाल येतो. आता मी ह्याच्यात एक टेबलस्पून तेल घालून घेत आहे. आणि हा मस्का पावभाजीला जो लागतो तो ह्याच्यात घालून घेत आहे. मस्का परतू नये म्हणून आपण ह्याच्यात तेल घालतो. आता प्रथम आपण जिरं घालून घेऊया. जिरं मी एक छोटा टेबलस्पून घेतलेला आहे. हे जिरं चांगलं तडतडतं. याच्यात आता आपण आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालूया. एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आता मी हा कांदा घेतलेला आहे. कांदे 3 घेतलेले आहे, मध्यम साईज आकाराचे. ह्याला कांदा जास्त लागतो. आता हे मसाला आपला भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात कांदा भाजून घेऊ. आता कांदा जरा गुलाबी रंगावर येईल तोपर्यंत आपण परतून घेऊया. पण त्याच्या आधी मी हे 1 पाऊण चमचा मीठ घालते आहे, कारण मस्क्यामध्ये पण मीठ असल्यामुळे आपण मिठाचा वापर जरा जपून करा. हळद अर्धा चमचा, आणि काश्मीरी मिरची पावडर 1 मोठा चमचा. म्हणजे मसाला पण त्याच्यावर चांगला भाजला जाईल. आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. त्याच्यात आपण ही टोमॅटो आणि बीटची प्युरी घालून घ्यायची आणि ती चांगली परतून घ्यावी. आता हा टोमॅटो
चांगला परतण्यासाठी थोडंसं झाकण थोडं उघडं असं ठेवावं, म्हणजे तो चांगला शिजून जाईल. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. मी जरा हिंग घालून घेते. हिंग अर्धा चमचा छोटा. आता आपण ह्याच्यात एक एक गोष्टी घालून घेऊया. आता हे मी वाटाणे घेतलेत, हे फ्रेश आहे. हे 1 कप वाटाणा. तुम्हाला पाहिजे त्या आवडतील त्या भाज्या घाला. गाजर, 1 गाजर मी घेतलेला आहे. शिमला मिरची 1 मोठी घेतलेली आहे. बटाटे हे मी 3 मध्यम आकाराचे घेतलेले आहे. आणि हा फ्लॉवर मी जो घेतला आहे तो फ्लॉवर मी जरा गरम पाण्यात उकळून घेतलेला आहे, कारण फ्लॉवरचा एक वेगळा असा वास राहतो. तो वास राहू नये म्हणून मी तो थोडा गरम पाण्यात घालून शिजवून घेतला आहे. तो पण आपण ह्याच्यात घालू आणि जरा परतून घेऊया. जिरं फोडणीत घातल्यामुळे मी ही धण्याची पावडर 1 चमचा घालून घेते आहे आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालते आहे. तुम्हाला आणखीन तिखट पाहिजे असल्यास त्यात हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घाला. हे आता 1-2 मिनिटं आपण मसाला परतून घेऊया. आता ही आपली भाजी चांगली परतून झालेली आहे. मसाला पण परतला गेला आहे. आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचं. साधारण 2 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं. एकदम जास्त पण पाणी घालायचं नाही. आणि शिटी लावून आपण 2 ते 3 शिट्या काढून घेऊया. आता हा आपण कुकर ओपन करूया. ती चांगली वाफ आलेली आहे. आता ही आपली पावभाजी तयार झालेली आहे. मी मॅश करून घेते आणि सगळं आपण एका कुकरमध्येच एका वेळेसच केलेलं आहे. अशी ही सोपी पद्धत आहे. अशी जर तुम्ही केली तर तुम्हाला इझी जाईल आणि टेस्ट एकदम हॉटेलसारखीच असते. आता ही आपली पावभाजी तयार झाली आहे. कन्सिस्टन्सी बघा, एकदम परफेक्ट आहे आणि त्रास कमी होऊन पटकन तयार होते. आता त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता पाव गरम करण्यासाठी मी याच्यात मस्का घातलेला आहे. त्यात थोडी कोथिंबीर ऍड करावी. आता हे आपण असे पाव कट करून घेऊया.
आता आपण मस्का घातलाय, कोथिंबीर घातली आहे आणि ह्याच्यात थोडी पावभाजी घालून घ्यायची, कारण त्यांच्या तव्यामध्ये संबंध पावभाजी असते, त्यातच ते पाव गरम करतात. तर आपण आता मी ही दोन्ही पाव अशी गरम करायला ठेवली आहे. हे पाव असे उलटून घ्यावे. आता मी हे दोन्ही पाव गरम करून घेतलेले आहे आणि हे बघा अशी तयार झाली. आता मी प्लेटिंग करून घेते. ही आपली पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.